एका विमानाचं नाव आहे पुष्पक विमान। हे अधिकारी लोकांना घेऊन जाते। कोण अधिकारी? स्वर्गाला सरळ जाणारी लोक। त्याच्यापैकी एकादशीच्या पुण्याईवर रुक्मांगद नावाचा राजा सदेह वैकुंठाला गेला। पुरीसह राजा वैकुंठी गेला, पुरीसह राजा वैकुंठी गेला। पुरी म्हणजे गाव, रुक्मांगद धर्मांगद हे दोघं बाप लेक। हरिदिनी पुण्य भयो जगदां धारयन्ति मोजसा, अधिष्ठितं पत्यायां वैकुंठा स्थापयामि। पुरीसह वैकुंठाला पुष्पक नावाच्या विमानात तो गा धैर्य सागरू जाळीला तयाने संसार। रांढेसी माता उच्चारू भिक्षा पात्र धरियले, करोनी कामाची कुरवंडी नामकंठी हृदय पेरे। तो गा गोपीचंद नृपवर मैनावती माता सुंदर, पाचारिले पुष्पक आरुडला तैवो। काय 16,000 बायकाला माय म्हणला। रांढे पाचारिता माता म्हणून सगळ्या बायकाला माय म्हणला। हो, मुक्तचंदाला राज्यावर बसविलं, त्रिलोचन राजाचा पुत्र। देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला। देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला। देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला। तो गोपीचंद राजा विमान नेण्यासाठी आलं। ते पुष्पक नावाचं विमान। विमानात बसले। पार्षद हनुमान दादा एकाच व्यक्तीला न्यायला येतो, पण गोपीचंद राजाच्या भक्तीचं टोक होतं म्हणून सांगितलं, तुम्हाला एखादा कोणी घ्यायचा का? म्हणले आमच्या आईला घ्यायचं। तुमची आई पुढच्या विमानात आहे म्हणले, पुष्पक विमानात। अण्णा एवढा अधिकारी। हे एक विमान। दुसरं कामग नावाचं विमान आहे। येऊन या काळ बैसला शिवसा। उदाहरण क्रमांक 2। कामग नावाच्या विमानामध्ये रावण मारल्याच्या नंतर सीताई साहेबांनी प्रभू रामचंद्र शरयूच्या तीरापर्यंत गेले। अयोध्येत नाही गेलं बरं विमान। आहा, मर्यादा आहे प्रभू रामचंद्राला। कारण ज्या केवटाच्या नावेत बसून नॅग्रोंदर वृक्षापासून उठले, नावेत बसले, शरयूच्या इकडच्या तीराला आले, त्या केवटानं सांगितलं वापस आल्यावर माझ्यात नावेत बसून पलीकडे जायचं। 14 वर्ष 27 दिवस काट्या पत्त्या केवटन कोणाला नावात बसूच दिलं नाही। त्र्यंबकराव बसूच दिलं नाही। काय त्याग असेल तरी आमचे सांगतात आता ऐका बर का, काय ते कामग विमान विभीषणानं दिलं बर का। आणि त्या कामग विमानामध्ये प्रभू रामचंद्राने सीताई साहेब बसल्या, आणि ते काय विमान सनसन सनसन करीत अयोध्येत गेलं बर का। वाचून सांग जाय रे माणसं मरते। तीरात भयत तियती अजर्वासो भयंजान भय जायन्ते, शरयू तटा भयास्थितायं कामग भययनि अरुणाया, कामग भययनि अरुणाया, कामग भययनि अरुणाया। शरयूच्या तीरावर ते विमान आरूढ झालं। या विमानाचं नाव कामग। आणि तिसरं विमान, त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान। 11 घरी गेल्यावर पहा, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला।
त्या मोबाईलवर असं इचकिलं पुराण की ते तुम्हाला दाखित ते विमान दुसरं चीज खायले तुम्ही पण ते कसं दिसल आहे का नाही. चांगलं इचकायचं. लय काळ गोड आलाय. एकाही भजनी मंडळीला महाराजाला अभंग विचारायचं काम पडत नाही दादा. बटन दाबल्या बरोबर सगळी गाथे संतांचे त्या मोबाईलमध्ये लोड आहे. मयात नाही तर म्हणा माझ्या याच्यात 10-5 आपले बस झाले आपल्या कामापुरते. आणि मला काही चाल म्हणायची नाही ना बुवा आहे का नाही रवी बुवा. त्याच्यामुळं आपल्याला काय आपल्याला जे पाठ आहे तो घ्यायचा का तिथून तशी सूचना येत नाही ना ह्योच घे म्हणून. हो तशी सूचना आल्या म्हणून तुझ्या म्हाताऱ्यालाच कीर्तन करायला लाव मी ऐकायला येतो. विठाला विठाला विठाला. योग असा आला हे प्रभदत्त नावाचं विमान हे 14 तयार केले तत्वकुंभाने. 14 महाराज 14 केले. रावणानं 13 विमानात बरीच लोक बसली पण एका विमानात स्वतः पण बसला नाही. 6व्या क्रमांकाचा संन्यासी आमलेकर नारदाने विचारलं लंकेश हे विमान इतकं झाकून ठुलस याच्यात तुम्ही कधी बसले का नाही. म्हणले याच्यात लक्ष्मी बसवायची. काय म्हणले येड्यावानी करायला रावणा तू. आव जाऊ बोलला ते. अरे तुला कसं बोलून ते लय मोठा माणूस होता ना. काय म्हणले रावणा 80,000 बायका आहेत कशाला लक्ष्मी बसवायची. नाही म्हणले समुद्र मंथनातून निघली तहापासून डोळ्यात अशी कचकच करायली म्हणली ती. हो तिला एकदा ह्या विमानात बसवायचं. अरे नको म्हणले तुमच्या लोकांना शहाणपणा केला तर ते दारू पिऊन पालथे पडले राक्षस रावणाच्याच कुळातले होते ना ते. आणि कशाला तुम्ही विचार करता तिचा. नाही म्हणे इच्छाच आहे तिचेच पाय या विमानाला लावायचे अन्यथा कोणी बसू द्यायचं नाही. आणि योग आला दादा. अशोक वाटिकेत 6 महिने 27 दिवस सीताई साहेब होत्या. तत्वकुंभ किती मोठा व्यक्ती होता तुम्हाला पुढे कळलं. तरी पण त्याला काळान सोडणं नाही याच्यावर सांगतोय. विमान आणलं राक्षसनीनं सांगितलं चल बस मधात. तिनं सांगितलं तुम्हाला डोकं आहे का ग. मी ज्याच्या नावानं कुंकू लावते त्याचं नाव घेते राम राम म्हणते. ही जागा इतकी राममय झालेली आहे जेथ सीतेची वस्तू घडे राम राम स्मरती झाडे. तिथले खडे गवत काड्या कुड्या हे सगळं राम राम म्हणत होतं. इतकी माझ्या मालकावर श्रद्धा आहे. काय सांगता तुम्ही त्याच्याकडे चल म्हणून. त्या राक्षसनीनं सांगितलं राम जिवंत आहे. ती कशी येईल मालक. लय हुशार रावण्या. रावण्यानं 3 माणसं बलिले. त्याची भावकी तुमच्या गावात आहे का. हा नाही तो उग मही गाडी फोडायची पुन्हा त्याला रावण्या म्हणल्यावर मग काय ताण. 3 माणसं बोलिले. एकामध्ये मानवी पुतळ्याचा शिल्पकार होता. हुबेहूब रामाचा चेहरा तयार केला पण रावणाच्या मनात बसून. दुसरा होता त्यानं ते पुतळा चेहरा तयार करत असताना त्या डोक्यात नारळ घातलं. नारळ आपण फोडतो का नारळ. तुम्ही बघा कोणतंही नारळाची सगळी शेंडी काढा 2 टिपके गवसत येतात डोळ्याचे 2 टिपके. हे क्रतात्रेतायुगाच्या अगोदर नव्हते. एक पुराणातले 2 श्लोक सांगतात आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगतात. हो भांगाऱ्या भुंगाऱ्यानं सांगितलेलं ऐकलं नाही पाहिजे. अधिकारी माणसाची साक्षी असते. हो कीर्तन शक्यतो पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. मग भीती वाटत नसते. व ज्याच्या खिशात 1-2 लाख रुपये आहेत का दिरे 20 किलो गुळ आणि 150च घेऊन गेला म्हणला 15 किलो गुळ द्या ते हानींना तोंड आहे का नाही. कसं शक्य. ही पुराणातली बादशाह लोक होती ती. माधव महाराज मगर म्हणजे पुराणातलं एवढं मोठं सखोल रत्न होते. मला असं वाटतंय असं जन्माला येणे आता शिल्लक आहे. विठाला विठाला विठाला. पंढरपूरला वक्ते बाबांचं प्रवचन चालू होतं आणि त्या प्रवचनात एकादशीचा दिवस होता. त्यांनी सांगितलं माणसं शेंगदाणे असे धरून तोंडात टाकीत नाहीत असे फेकीत आहेत. असं सहज माणूस असं टाकतंय जवळ तोंड नेऊन असं बोट नेऊन.
तोंडात फेकता फेकता जर शंगदाना बाजूला जाऊन जर खाली पडला तर तो खाली पडल्याला का खाऊ नये हे माधव महाराज मगरांनी पुरावा द्यायचा. काय ताकद असेल, काय काय विद्वत्ता असेल दादाई, काय व्याप्ती असेल लोकांच्या अभ्यासाची. हो, नारळ घातलं त्या डोक्यात त्याच्यात आणि सोन्याच्या ताटात डोकं टेकलं रामप्रभूचं, कृत्रिम, खरं नाही, खोटं डोकं, आणि रक्त असं खळाखळा वाहले. तयार करणाऱ्याची ताकद कशी असेल, खळखळ रक्त वाहले. आणि सीतेनं रामप्रभूला पाहिल्याबरोबर हंबरडा फोडला. बाई माझ्या कपाळाचे मालक, पण जे नारळ होतं का, ही सृष्टी त्यानं निर्माण केलेली पंढरपुरातल्यानं. म्हणून त्या नारळानं पंढरपुरातल्या मालकाचा, प्रभू रामचंद्राचा सन्मान असा केला. त्या नारळाला ह्या जिथं डोळे तयार केले ते का डोळे त्या चेहऱ्याला, त्या जागेवर 2 डोळे तयार झाले आतून नारळाला, आणि एका डोळ्यातून 2 थेंब पाणी आलं. सीतेच्या लक्षात आलं रामाचं डोकं नाही. कशाहून कळालं माहिती आहे? क्षत्रिय मरताना रडत नसतो, आणि मरताना जो रडतो तो क्षत्रिय नसतो. आणि 2च थेंब गालावर आले, हे नारळाचे उपकार आहेत बरं का सीतेवर, नारळाचे. म्हणून तर त्याला श्रीफळ उपमा आली शास्त्रामध्ये. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं फळ म्हणजे नारायण. म्हणून तर आपल्याकडं भागवताची पूजा असू, सत्यनारायणाची पूजा असू, कोणती असू, आमचे देवबाप्पा नारळ देत असते. ते पांघरत्या पदरात नसतं नाही का, कोणता पदर म्हणतात त्याला, वटी पदर असतो. विठाला विठाला म्हणून त्याला श्रीफळ नाव पडलं. श्रीफळ, अजून 2 कारण आहेत श्रीफळ नाव का, पण कशाला सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून शहाण्या डॉक्टरने एकच गोळी दिली पाहिजे. घाम गेली तर ऊन आहे, पुन्हा घाम याचा. असो, योग असा आला. डोकं पाहिल्याबरोबर राक्षसने सांगितलं, आता तुला बसायला काय हरकत नाही. नाही म्हणे, शंका आहे माझी. अगं काय शंका घेती, हुबेहूब रक्त पडायला लागले. असा माणूसच कोणी नाही, तो राम आहे. ठीक आहे. राक्षसनीनं सीतेला उचललं आणि त्या विमानात टाकलं. आईसाहेब बसत नव्हत्या. इतक्या राक्षसनीनं कवटाळलं तरी सुटू लागल्या, तरी पकडलं, पुन्हा सुटल्या, तरी धरलं, पुन्हा सुटल्या. शेवटी राक्षसनीची ताकद मोठी झाली आणि इतक्या हव्यासानं सीतेला उचलीत असताना त्रिजटा रडू लागली. आक्रोश करू लागली. काय नालायक हे माझा काका, म्हणजे तिचा चुलता, हलकट हे माझा चुलता, ह्याला अक्कल नाही. 80,000 बायका असताना कशाला बाईवर बाहुबळ करायचं. रडू लागली. आणि विमानात सीता बसली की खत 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 त्रिजटा हसली. ही त्रिजटा खुर्चीसाठी भजन करणाऱ्या भजनेची पोरगी होती. आपण बी त्याची आदित येत, आपण बी पाकिटासाठीच करतो ना. आपण कुठं लगेच त्याचे चुलतेच येत, आपण त्याच्यासाठीच करतो ना. 2 लोकांना बिभीषणाला महाराज म्हणलेत नाही. तू कोबाराय म्हणले, देवा तुला जे करायचं ते कर, पण मी बिभीषणाला महाराज म्हणणार करीसी ते देवा, करी माझे सुखे, करीसी ते देवा, करी माझे सुखे, परमित्याती मुखे नमने संत, परमित्याती मुखे नमने संत, परमित्याती मुखे नमने संत, परमित्याती मुखे नमने संत. जुन्याबाईनं घातलेलं लोणचं 3ऱ्या वर्षी पाण्यात बुडून फोड चोखा ते गोडत लागतं लोणचं. तशा जुन्या म्हाताऱ्या. कालच्या टिकलेवालीन लोणचं घातलं की 9व्या दिवशीच वरून फेदरी लोणचं. ग कस्तुरे, काय तू लोणचं घाली ते असं.
वय झालं तरी आवाजात गोडवा. ही तर मोठी लोक आहेत, त्याचा विषय नाही. तारुण्य दशेतली लोक आहेत ती. वय झालं तरी ती रग आहे अंतकरणात, भक्तीची ताकद. करीशी तरी देवा करी माझे सुखे परिमित्यासी मुखे नमन. पण या तोंडानं मी बिभीषणाला संत महाराज म्हणणारच नाही. भगवान म्हणले तुकोबर आहे, मी म्हणायलो तुम्ही कोणाला म्हणता, तुमच्याहून मला काय घे नाही. असेल तुमचा काही स्वार्थ याच्याकरता म्हणत असताल त्याला महाराज, पण मी म्हणणार नाही. तुकोबर आहे म्हणलेच नाही. पैठणमधले मालक दादा तू लयच आगाव बोलले. हो काय म्हणले पैठणमधले मालक? खाली येऊन बोलले पैठणमधले मालक बिभीषणाला, खाली येऊन. मनशी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना, हरी तो महामूर्ख जाना. मनसी विभीषण शहाणा हरी तो महामूर्ख जाना, हरी तो महामूर्ख जाना, हरी तो महामूर्ख जाना. मनसी विभीषण शहाणा अरे तो महामूर्ख जाना. स्वार्थी तू. त्या बिभीषणाची मुलगी अशी खदखद हसली दादा. तर सीताई साहेबाच्या अंतकरणात शंका आली. टाकताना काय बोंबलू लागली, काय इवळू लागली, काय रडू लागली, काय डोळ्याला धारा लागल्या, काय छाती बडू लागली. नका ग टाकू सीतेला, थांबा ग, कशाला ऐकत आमच्या काकाचं, इतकी ओरडू लागली. आणि त्या विमानात टेकलं की खदखदच हसली. माझी शंका येते हो. सीताई साहेबाच्या मनात शंका आली दादा. म्हणल्या राक्षसनील सांगितलं बाई तुम्ही मला बाहुबळानं उचलून टाकलं ना, मला फक्त 5 मिनटं खाली उतरू द्या, मी मनानं विमानात बसते, तुम्हाला काही ताण देत नाही, फक्त मला एकदा हिची सोय पाहायची. कोणाची? त्रिजटीची. सांग तू एकदा रडली का आणि एकदा हसली का, तर तो कुंभ किती हुशार आहे आता कळल. म्हणे सीते मी कशा करता रडेन कशा करता हसले तुला सांगते, पण जरा बाजूला चल ना. ह्या राक्षसनी कारण कळाल्यावर पुन्हा रावणाला सांगते, त्याच्यामुळे तू बाजूला चल, गुप्त एकांतात बोललं पाहिजे. बाई का रडे सांगू. ज्याला असं प्रत्यक्ष रक्त अंगातून निघत होतं, कापलेल्या डोक्यातून, डोळ्याच्यातून पाण्याचे थेंब आले, अशी मला शंका आली की खरंच रामाचं डोकं असेल. आणि रामप्रभूला तुझ्या मालकाला जर माझ्या काकानं खरंच मारलं असेल तर तुला जिंकायला काय वेळ लागत नाही. इतका विचित्र आहे माझा काका. अगं माझ्या काकानं भक्तीच्या बळावर ज्याचं भजन केलं त्याची बायकोच मागितली होती, शंकराची पत्नी, आणि दिल ती शिवजीनं, पण पोरग हुशार शिवजीचं. हो ते मानतात ना तुम्ही 10 दिवस, त्याच्या पुढं पती खेळतात पुन्हा. हो हे साधच समजित शिवजीच्या त्या पोराला. यायला वाटतंय आमचा बब्याचे कांते हो, त्याच्या जवळ पती खेळणं काय काय. अरे त्यानं रावणाच्या मुसक्या आवडल्या तर तू झोपीत कष्ट पेटीन, ते जरा हिशोबात राहत जा. लोकांना पैसे द्यायचे आणि त्या पैशाच्या बळावर गणपती पुढं पती खेळतात, झोपीत भिताड पडन अंगाव. याचा अर्थ अख्खं जीवन मातीत जाईल. सामान्य गणपती, आणि त्या गणपती बाप्पानं आईला सोडिलं. फार हुशार होते, फार हुशार ताती. मग एवढा माझा काका विचित्र आहे. सीते तुला हस्तगत करूच शकत नाही कोणी. कशाला बोलती बाई. अगं जगाला निर्माण करारा हाडा मासाचा कुंभार, कुलाल हाडाचा बाप झाडाचा, अखंड मडके घडी तोरे. हे 3.5 हाताचे गाडगे तयार करायचा कुंभार, सत्यलोकाचा मालक विधाता, भक्तीच्या बळावर माझ्या काकानं देवध्वाला ठुला. देवपूजा करायला होतं ब्रह्मदेव. चतुराननो भय प्रातार विनियोग
यत् प्रातोर षोडशोपचारे योगेन पंचोपचारे सप्तसागरं हवानांच प्रियतान् नमः पंचगंगा हवानांच प्रियतान् नमः रत्नोदक भयस्थितो चंदनंच महत्पुण्यं पवित्र पापनाशनाक्षिदंच महत्पुण्यं पवित्र पापनाशना. हे मंत्र म्हणण्यासाठी ब्रह्मदेव ठेवलाय माझ्या काकानं. जगाला प्रकाश देणारा दिनपती दिवे लावायला आहे. जगाला प्रकाश देणारा निशापती त्याचं कूलर आहे कूलर. विंझणे वारीतसे निशापती. निशापती म्हणजे चंद्र, कुलार इंधन म्हणजे वारं. वारं घालित इतका माझा काका गेले. तुला हस्तगत करायला काय लागतंय म्हणून रडत होते ग. बरं ठीक आहे जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. रडत होती, हसली का? मला काही क्षणात कळालं राम जिवंत आहेत. पागलीस का ग तू? तुला अक्कल आहे? मला टाकत असताना लढती आणि मी विमानात बसल्याबरोबर तुला कळते माझे राम जिवंत आहेत. कोण सांगितलं तुला? वसकावून बोलल्या सीताईसाहेब महाराज. तर त्रिजटा हुशार होती, म्हणले बाई दटू नकोस ना मला, मी खोटं कसं बोलू. ज्या विमानात तू बसलीस का त्या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. आणि तू 5 मिनिटं झालं या विमानात बसलीस तरी विमान जळत नाही. याचा अर्थ तुझ्या कपाळावरचं कुंकू शाबित आहे. काय विद्वान असेल महाराज विमान तयार करणारा? असा सापडू शकतो कोणी विमान करणारा? त्याचं नाव आहे तत्वकुंभ. कडकडाटून मिठी मारली त्रिजटेला. बाई माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे हे विमान सांगताने तुला माहित आहे. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. दादा रावण मारला. रावण मारल्याच्या नंतर विभीषणाला राज्य दिलं. तत्वकुंभाला जहागिरी दिली काही कोपऱ्यात लंकेची. आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचल्यावर पाठीमागून निरोप आला, पत्र आलं. ते पत्र भगवान परमात्मा वाचत असताना डोळ्यातून पाणी येत होतं. सगळ्यांनी विचारलं का रडता? सांगत नव्हते. एका व्यक्तीनं पाय धरले आणि विचारलं, प्रभू का रडता? तिचं नाव होतं उर्मिला. उर्मिलेने विचारल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं प्रभू रामचंद्राचं. सांगितलं, ऐक 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 ऐक, तुझीला मोठी ताई म्हणतीस का? तिच्या कपाळावरचं कुंकू शाबित आहे असं सांगणारं विमान तयार करणारा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर गेला आहे. 127 विद्वानापैकी एक विद्वान होता. रावणानं हस्तगत केलता तो. असं इमाम तयार करायची ताकद ज्याच्याकडे, तो तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. त्याच्या सुद्धा उशाला येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला सेव, येऊन या काळ बैसला सेव. कैसा डोळे आता, डोळे आता, काळ बैसला सेवसा झाकितो शिकैसा डोळे आता. किती मोठा तत्वकुंभ. ज्याच्या बुद्धीचं टोक तपासित असताना विधात्याकडे तराजू नाही असा एवढा अधिकारी तत्वकुंभ जर जाऊ शकतो. दादा आपली काय कथा आहे? काळानं सोडलं नाही. ज्या दिवशी काळ उशाला बसत असतो, आयुष्याचा बॉन्ड संपला रे संपला की महाराज त्याच्याकडे एक कातर आहे, कनेक्शनच तोडून टाकते. आता येईन जे कनेक्शन तोडलं की ते कूलर बंद. तसं त्या यमाजवळ एक कातर आहे, शरीराचे आणि आत्म्याचं कनेक्शन तोडतंय. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. पसारा येरवा उगा पसारा, येरवा
तुळशीची माळ तुटली की सगळा पसारा होत असतो. आत्मा शरीराच्या बाजूला गेला, याला प्रेत म्हणत असतात. आणि प्रेतात रूपांतर झालं की झालं, त्याला घरी ठेवत नाहीत. त्याची जागा कुठे आहे? झाला प्रेत रूप शरीराचा बाबा, लक्ष्याला ठाव मशानीचा. क्या बात आहे? लक्ष्याला ठाव मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा बाबा, लक्ष्याला ठाव मशानीचा. लक्ष्याला ठाव मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. प्रेतात रूपांतर झालं की त्याला मळ्यात नेऊन पेटून देत असतात. हो. चांगल्या चांगल्याला पेटवावं लागलं. स्वामी राम नावाची एक व्यक्ती होऊन गेली. राम शास्त्री नावाची व्यक्ती वेगळी, पेशव्यांच्या काळातली व्यक्ती होती. स्वामी राम नावाची व्यक्ती ही स्वातंत्र्याच्या अगोदर 10-12 वर्षाच्या काळातली व्यक्ती, फार अधिकारी व्यक्ती. हे स्वामी राम नावाचे संन्यासी महात्मे नर्मदेच्या तीरावर अनुष्ठान करता बसले. दुसऱ्या कडव्यात सांगितलं होतं, वाचे नारायण वदेतु सादर. भजन केल्यानं माणसाला काळ चुकीता येतो. कसा? अधोगतीला काळ नेत नाही. भजन म्हणायचं कशाला? रात्रंदिवस टाळवाजीने हेच भजन आहे का? चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे. चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे. भजन आहे. 50 एकर जमीन कमिली मथऱ्यानं. 72च्या दुष्काळात सगळीच लोक बेजार होते. इथं सगळ्या धोत्रावाल्यांना माहिती आहे. मला कळत नाही, कारण 83चा जन्म आहे. मला 72 काय कळणार आहे? पण तुम्हाला 72चा दुष्काळ माहिती आहे. थोडाफार जुन्या म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे. मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, टाकून आंबाड्या भाजून खाल्ल्या. 72च्या दुष्काळात एका बाईला एक पोरगीन पोरग झालं. मी कीर्तनाला गेलतो त्यांच्याकडे. मोठं घर, आता त्यानं रावणाला ओव्हरटेक केलंय. पण मागची परिस्थिती सांगितली. तिचा मुलगा नायब तहसीलदार आहे, ते रिटायर होत आले आता. तर मी म्हणलं, बाई पहिली परिस्थिती कशी होती? 72च्या दुष्काळात हे पोरग झालं म्हणे, पोरगी जुळे झाले. पद्याला काहीच नाही, बाळंतीन झालं. पद्धतीतनं गावरान तुपाचा शिरा हे ते सगळं आता. हो, पथीला काय होतं? फांदाची भाजी शिजली महाराज, मीठ टाकून करा 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 पिळली, आणि 2 भाजीचे गोळे खाल्ले म्हणे मी बाजाव बसून. आणि त्या भाजीपासून दूध ह्या पोराला पाजलं आणि ते नायब तहसीलदार झालं. काय परिस्थिती असेल त्या काळात? 50 एकर जमीन कमिली आणि पोरग बापाला सांभाळीनं. कणाल भजन म्हणायचं माहिती आहे? ते पोरग तुमच्यासारख्याच ऐकत होतं. तुम्ही जाऊन त्याला सांगितलं, बाळा अरे 72च्या दुष्काळात काय फजिती काढीर तुझ्या बापानं, काय लागतंय 2 टायमाला 2 भाकरी, त्याला सांभाळ बरं. तुमच्यासारख्याचं ऐकून त्या पोरान बापाला सांभाळलं. दादा, हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. याचं नाव भजन आहे. हो, चांगलं काम करणं भजन आहे. हो, मला वाटतंय चांगलं काम करताना बंद करून जर भजन केलं तर पंढरपुरातल्या मालकाला आवडत नाही. आवडत नाही, आवडत नाही, आवडत नाही. पांडे नावाचा राजा जनतेची सेवा न करता जप करायला बसला. ते हत्तीच्या जन्माला गेलं. बघा गजेंद्र व्याख्यान श्रीमद भागवतातलं. त्याचा मागचा जन्म हीच का? त्या गजेंद्राचा कोण होता माठीमागे? तो पांडे नावाचा राजा होता. प्रजेची सोय न करता ते जंगलात माळ घेऊन गेलं. म्हणून अगस्तीनं शाप दिला, बेटा तू जनावराच्या लायकीचा आहेस, तू हत्तीच्या जन्माला पावशील. रामशास्त्री नावाची व्यक्ती बोलून गेलो मगाशी. पेशव्यांचे न्यायाधीश होते दादा, ते पेशव्यांचे न्यायाधीश होते. आणि काही काही निकालावर पेशव्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या, शिक्के राजाची मुद्रा घ्यायची होती. आणि मग रामशास्त्री न्यायाधीश होते. रात्री न्यायाधीश होते आमच्या कीर्तनाला. ज्ञानेश्वर बरगांडे म्हणून, हो, न्यायाधीश होते. रात्रीचाच प्रसंग होता तो.
रामशास्त्री गेले तर म्हणले अरे तुम्ही कधी आले? म्हणले 2 तासापूर्वी येऊन बसले. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, राजाच्या खालचे लोक 2 तासापासून. अरे म्हणले 2 तास तुम्ही बसले तरी राजा तुम्हाला भेटत नाही, काय काम आहे? नाही म्हणले ते पूजा करायलेत. बरं 1 तास वाट पाहिली आणि शिपायाला सांगितलं 2 कपड्याचे जोड घेऊन ये. आणलं त्यानं गथुडच. 1.5 तासाच्या नंतर बाहेर आले राजे. अरे काय कधी आले? म्हणले हे यायला 2.5 तास झाले, 2.5-3 तास, आणि मलाही 1.5 तास झाले. बरं बरं याच्यात काय आणलं? तुम्ही सोडा म्हणले. सोड्याच्या नंतर 2 भगव्या लुंग्या, 2 भगवे फेटे आणि 2 भगवे उपरणे. म्हणले हे 2 माणसाचा संन्याशाचा पोशाख कोणाला? एक तुम्हाला आणि एक मला. या देशाचा प्रांताचा राजा जर प्रजेचे कामं सोडून देवधूत असेल तर त्यानं संन्यास घ्यावा. आणि माझ्यासारख्या न्यायाधीशाला जर तुमच्यासारख्या राजाची वाट पाहावी लागती त्याच्यापेक्षा मी संन्यास घ्यावा. कामासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. काम म्हणजे वासना नाही. ज्याच्या वाट्याला जे काम आलंय ते काम भजन आहे. डॉक्टर जर पेशंट रात्री 2 वाजता तपासित असेल आणि त्या पेशंटचं पोट दुखत असेल किंवा एखादी डिलिव्हरी आली असेल, त्या मुलीला जर मुक्त केला असेल, बाळाचा जन्म झाला, तिला दुःखातून मुक्त केलं, सुखरूप घरी पाठिलं, तर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्या डॉक्टरला भेटते. त्याचंही भजनच आहे, भजनच आहे, भजनच आहे. हो, उलट काम करून भजन करायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल. ही ताकद आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं मी भजन करतो म्हणजे मोठा, आणि जाताना हरभरं दुसऱ्याच उपटायला आणि कुंटाला न दुसऱ्याचं इचकायला. काय तू भजन करण्यात अर्थ आहे जर दुसऱ्याची इचकीत असतील तर? विठाला विठाला विठाला. स्वामी राम नावाचे संन्यासी, हे रामशास्त्री वेगळ्या, हे राम नावाचे संन्यासी फार मोठे. हे 1949 ते 51 शंकराचार्य होते. 1949 ते 51 शंकराचार्य होते. ते 2 वर्ष शंकराचार्य पद भोगले. शेवटचा आता मुद्दा येऊन या काळ. आपला टाईम बी होती, माणसं जेवायची, तर हो हिशोबात आवरलं पाहिजे कीर्तनकारांना. पदाचा राजीनामा दिला. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत तरी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. 100 कोटी रुपये जर खर्चिले तर 1-2 बाऱ्या खासदार होता येते. अक्कल नसली तरी होता येते, पण पैसे तितके पाहिजे. पण 1000 कोटी रुपये जरी जवळ असले तरी शंकराचार्य होता येत नाही. कसं होता येईल महाराज? कसं? ते पैशाने विकत भेटणारं पद नाही ना. हा, गाढवायचे मत पैशाने विकत भेटतील, नालायकायचे मत पैशाने विकत भेटतील, पण शंकराचार्य पैशाने होता येत असतं का? ज्यानं जीवनभर व्याभिचार केला त्याला उत्तरेश्वर वारकरी कसं होता येईल? एक मुद्दा सांगू का सोपा? बाल ब्रह्मचारी त्यालाच होता येते ज्यानं जीवनात लग्नच केलं नाही त्याला. संन्याशी लग्न करणाऱ्याला पण होता येते, संसार त्यागायचा आणि मग तो नुसता संन्याशी. पण बाल ब्रह्मचारी नाहीत म्हणतात त्याला, ज्याला जीवनात कामाचा संग नाही त्याला. तो त्या यादीत शंकराचार्यांच्या, तो अधिकार लागन ना दादा. आणि त्या शंकराचार्य पदाचा राजीनामा. आता कोणती बी पद, अनुष्ठानाला बसायचं स्वामी रामांना. सगळ्या करवीर पीठाचे शंकराचार्य होते. अनुष्ठानाला बसायचं म्हणजे गुरुजींना विचारलं. मोठमोठे साधू आले, फार मोठे साधू होते. स्वातंत्र्याच्या नंतर 4 ते 4.5 महिन्यानं हिमालयात एका साधूला एक श्रीमंत भेटायला गेला. तो गुत्तेदार होता, कॉन्ट्रॅक्टदार म्हणतात ना आताच्या भाषेमध्ये. मोठा होता कॉन्ट्रॅक्टदार, त्या काळातला मोठा. तर हिमालयाच्या पायथ्याला तपश्चर्या करायला बसलेल्या साधूला भेटायला तशा सस्त्याला 2 कोटी रुपये घेऊन गेलो. दिले त्या महात्म्याला 2 कोटी. त्या महात्म्यानं ते पैसे घेतले ना असे खाली आथरले, त्याच्यावर मांडी घालून बसलो. ते महाराज मांडी घालून बसल्यावर पुन्हा मांडीला 1-2 काड्या टोचल्या रे, दिले पैसे ढकलून. क्या लाया रे बोले तूने, इसका तो बिस्तर भी नहीं होता. सब चुप रे बोले खड़े. याली हिंदी जरा जरा मला. सब चुप रे बोले.
काय कुला आहे बोले तुम्ही? स्वामीजी 2 कोटी रुपये आहेत. मग एक काम कर बोले, 1 किलो बोलू का मैं हिंदीत, अभी तू पटपट जा. आणि 1 किलो सफरचंद बोले जल्दी घेऊन ये. ते म्हणला महाराज इथून चलत जायला 4 दिवस लागते तर वापस यायला 4 दिवस, 8 दिवस लागते सफरचंद आणायला. आणि कसा जाऊ? महाराज म्हणले 2 कोटी रुपये मला दिलेस, आथरून केलं तर नरम लागणं, धुनीत टाकले तर शेक लागणं, आणि फळं आणायचे तर आणता येणं. मग माझ्या कामाचे काय ते फळं? काय कामाचे आहे पैसे? याला म्हणायचं विरक्त माणूस. हो, कशाला विरक्त? कसं? दुसऱ्याचा लाईट शार्ट झालेला 1 जणांनी फेकून द्याला बाहेर, शार्ट झालेला लाईट, यानं पुढचं काच फोडलं आणि मागचं ते असतं ना ॲल्युमिनियमचं खिशात टाकून घरी नेलं. मी म्हणलं कशाला ते? म्हणला याच्यावर पोरायला गारी गारी येते. आणि ह्यो संन्यासी ह्यो महाराज झाल्यावर काय कामाचा आहे का नाही? एका दिवसात भारती किन्न ह्यो कोणाच्या हावली करीन ना ते. हे सगळी संन्यासी अनुष्ठानाच्या वरदहस्ता करता आले. आशीर्वाद द्यावा लागतो अनुष्ठानात. सगळे आशीर्वाद द्यायला डोक्यावर हात टेकला निघून गेले. काय माणसं नर्मदेच्या स्नानाला कोणी प्रदक्षिणाला येऊ लागले लोक, कोणी फुल टाक, कोणी तांदूळ टाक, कोणी गंध लाव, आणि कोणी रुपया 8 आणे 4 आणे टाक, असे टाकू लागले. याच्यात काय भेटतं? त्याला उठता येतं का? त्या महात्म्याला बाजारात जाता येतं का? मग काय कामात? पण फळ कोणी टाकीत न, एखादं सफरचंद टाकीनं, टाकीनं, काहीच टाकीनं, कोणी काही देईन. 3 दिवस अनुष्ठान झालं, शरीर कृश झालं. दादा सकाळी आंघोळीला गेले आणि नर्मदेला प्रणाम केला. माय अनुष्ठान सफल होईल का? तितकंच म्हणले. दुपारच्या आंघोळीला गेले, माय अनुष्ठान सफल होईल का? तर दुपारच्या वेळेला माळा सुवर्णाचा रत्नजडीत नर्मदेच्या पात्रातून हात वरी आला. हात वरी आला. त्या हातावर एक सोन्याचं पात्र होतं, जुट्यांना पात्र होतं सोन्याचं, आणि त्या सोन्याच्या पात्रामध्ये गावरान गाईच्या दुधाची गावरान तुपातली खीर होती. ले लो बोले, आपका अनुष्ठान सफल हो जाता है. जलदेवतेच्या रूपात नर्मदा माय बोलली. रोज दुपारी खिरीचं पात्र यायचं हनुमान दादा, रोज दुपारी. अनुष्ठान संपलं, गुरुजी भेटी करता आले. कोणी व्यवस्था केली? नर्मदा माईने केली. म्हणले अरे पात्र अक्षयी देऊन टाक, अनुष्ठानापुरतं तुझ्या करता होतं. म्हणले स्नान केलं आणि ते सोन्याचं पात्र नर्मदेच्या पाण्यात पालतं घातलं, पात्र निघून गेलं. दृष्टांत संपला. या बा घरी काम नाही केलं टायमाला तर बायको भाकर देत नाही पप्याची माय, तर नर्मदा खिरीचं पात्र देते, सामान्य गोष्ट आहे महाराज. नर्मदा खिरीचं पात्र ज्या साधूला देतो ती स्वामी रामांना, त्या स्वामी रामांसारख्या सुद्धा उशाला येऊनिया काळ बैसला सेवसा, योनिया काळ बैसला सेवसा, येऊनिया काळ बैसला सेवसा, योनिया काळ बैसला सेवसा, जागे तो शिकायचा डोळ्यात, जागे तो योनिया काळ बैसला सेवसा, योनिया काळ बैसला, हा योनिया काळ बैसला सेवसा, योनिया काळ बैसला सेवसा. आखी डोळे निघूके तिने, आखी डोळे निघूके, डोळे आता वाचे नारायण वदे तुझा, वाचे नारायण वदे तुझा, झाकीत शिकायचा डोळे आता, झाकीत शिकायचा डोळे आता, वाचे नारायण वदे तुझा, वाचे नारायण वदे तुझा. किती मोठे असतील लोक, नाही सोडत काळानं. 5 मिनिटं शिल्लक आहे माझा वेळ.
एका बाईचं 27 दिवस बाळंतपण केलं पंढरपुरातल्या मालकानं, सगळ्यांना माहिती आहे. चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि वहिनी उघडादार हक्का मारी. 27 दिवस बाळंतपण केलं. कोणाचं पुण्य असेल? नवऱ्याचं, मुलाचं. मुलगा व्हायचा राहिला होता, पुण्य होतं सासऱ्याचं, आशीर्वाद होता सासऱ्याचा. 27 दिवस पंढरपुरातला मालक लुगडं नेसला दादा आणि बाळांती धुतली. बाळाती किती बेकार असते त्या जुन्या बायकायला विचारा. मी काय बाळातीन झालो नाही अजून, फक्त मला वाचायचा नाद आहे. पोरगी बाळातीन झाली आणि तिला पोरग झालं, आणि पोरीच्या माईचं ते पोरग कोण मग? नातू. आणि ही म्हातारी त्या पोराची कोण? आजी. आजीनं नातवाचे संडास केलेले बाळाते ज्या दगडाव धुतले का, त्या दगडाव आजी तिचं लुगडं धुत नाही. सांगावं एखाद्या बाईने मी धुते म्हणून, मी तिच्या मरुस्तर छपला सांभाळितो. हो, म्हणजे नातवाचे बाळाते ज्या दगडाव धुतले का, त्या दगडावर आजी स्वतःचं लुगडं धुत नाही. मला माहीत होतं आमच्या मसुबाच्या डावाला करपराव बायका धुणं धुवायला जात होत्या. मसुबाच्या खालून ज्या बाया धुणं धुवाल्यात असं लक्षात घ्यायचं यायची तर कोणतरी बाळातीन झाली. वरी धूत देत नव्हत्या, बायाले कुरकुर करीत होत्या. माले देवलसनी हे मोठी निर्मळे, खाली मरावून खाली खपावून अशा कडा कडा बोट मोडीत होत्या बाया. काय काय म्हणून जिच्या घरी बाळांतीन झाली का त्या खाली धुणं धुत होत्या. हो, इतके बाळांते घाण. त्याचे हात किती पवित्र असतील मालकाचे, आणि त्या पवित्र हातानं पंढरपुरातला मालक ते बाळा ते धुत होता 27 दिवस. याच्या पलीकडं सांगू का, माणसानं लुगडं नेसलेलं पाहायचं नाही. हो, पाहायचं नाही, निषेध सांगितलं. किती निषेध. एकदा पंढरपुरातल्या मालकाला लुगडं नेसावं लागलं एका म्हाताऱ्याला मारायसाठी. त्या म्हाताऱ्याचं नाव पितामह भीष्माचार्य. हो, लुगडं नेसला, लोक शिखंडी झाला. खटवाम क्लिंब्याम भयो हो येत शिखंडी भय जायो हो, अपात्रो पुरुषार्थो जायो, द्वापारे च दर्शयामी, स्थिताम द्वापारे च भयानाम, अंबरा भय कामिनी, स्वरूपा नटा भयस्ततेव च, जगदानंद कंदपतये नमः. किती खाली यावं लागलं मालकाला. शिखंडी झाला मालक, शिखंडी. 27 दिवस लुगडं नेसला. ताकद कशाची? 3 गोष्टीची मुद्दा ऐका आणि मग आपला जय विठ्ठल. चोखोबरायच्या वडिलाचं नाव रानोबा नावाची व्यक्ती होती. भजन कशाला म्हणतात एका मुद्द्यात कळतं तुम्हाला. आता बाईनं मालकाची सेवा करणं भजन, मुलांना आईवडिलाची सेवा करणं भजन, घरातल्या सगळ्या तरुण लोकांना घरातल्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करणं भजन. हो, बाई मालकाला नीट बोलत नसल आणि सोहळ्यात जात असेल तर समजायचं चुडेलीन फिरायली. गळ्या शपथ मला पाप लागन मी जर खोटं बोलत असेल तर. हो, महाराज घरी आल्यावर काजू बदाम टाकून दूध देते, आणि पप्प्याचा बाप चहा करा म्हणल्यावर म्हणली सकाळीच प्यालता ना. अशी बाई ज्या गावात असेल दादा त्या गावात पाऊस कमी पडतो. हो, प्रजन्यो खंडवृष्टी हो, कामिनी निषदो भया आबलाहा, व्रतारेव च शैवानां, गत्वा खंडेशिस्ततः, धरादिवी रुष्टयं, प्रजन्ये खंडोस्ततो जनाः, नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? खंडवृष्टी पडत असती. मालकावर श्रद्धा कमी असणारी स्त्री ज्या भागात आहे त्या भागात. बाईचा सर्वात मोठा आपला देव नवरा आहे. मुलाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. मायबाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. भजन करीत असेल, कीर्तन करीत असेल आणि म्हणत असेल म्हातारी जन्म जमतच नाही, तर तुला आमुष्याच्या दिवशी पैठणच्या तळ्यात टाकाव. निदान तुला खाल्ल्यावर झिंगे बोंबील तरी सुधरतील. विठाला विठाला विठाला. म्हातारे झाले वडील, थकलं शरीर, आंघोळ घालायचे. चोखोबार आहे वडिलाला आंघोळ फुकट नाही काम करीत दादा. देव येडा आहे का तो? आंघोळ घालायचे असे.
हाताला धरून मध्ये न्यायचे, धोत्र स्वतः नेसवायचे, बाजीवर नेऊन बसवायचे. पण शेवटचा टप्पा इतका बिकट झाला, कपड्यातच बाथरूम झाली. हातपाय चलनत, आवाज दिला, चोखा. कशाला भजन म्हणायचं बघा. जी बाबा ये मा इकडं. चोखा, उद्यापासून मला खाण्याचा आग्रह करी जाऊ नको रे. आता जाता येत नाही बाथरूमला, लघवीला, संडासला, आणि तू बळच खाऊ घालतो रे. पाय न धोतर भरलं. मग काळजी करू नका म्हणे बाबा. उचललं वडिलाला, घराच्या मागं दगड होता त्याच्यावर टेकलं, आणि एका हातानं वडील धरले आणि एका हातानं पाणी टाकायचं. हे सगळं खरं झालं. हात तर दोनच आहेत. एका हातानं डोकं धरलं, खांदा धरला, आणि एका हातानं महाराज पाणी टाकायचं. पण कमरेचा गुढा सोडून कंबर धुईन कोण? आता हात तर 3 नाहीत. तसेच बसले 5 मिनटं. बाईनं पाहिलं, बाई म्हणजे सोयराबाई. बघितलं, आलादी आल्या. बांगड्या वाजू दिल्या नाही हातातल्या, पाय वाजू दिले नाही. काय? काही नाही म्हणे. लक्ष्मी, बाबाची कंबर धुवायची. मी धुते ना, तू सुनेस. सुनाला सासऱ्याची कंबर कशी धुता येईल? आतापर्यंत कोणी धुतली नाही ना. आणि मी तुला काम कसं सांगू? माझी आई जर जिवंत असती ना सोयरा, माझ्या आईनं पाणी टाकलं असतं आणि मी बाबाची कंबर धुतली असती. माझी आई आधी गेली ग. दुसरी एक गोष्ट आहे ग सोयरा, माणसाच्या 2 स्त्रिया कंबर धुत असतात, एक बायको आणि दुसरी मुलगी. मुलीला बापासाठी काय लाज वाटत असते? मुलगी बाप आहे तो, तिनं काय लाजायचं? पण लक्ष्मी 500 कोसावर माझी बहीण आहे मेहोना राजामध्ये, विदर्भात, बुलढाणा जिल्ह्यात. आणि आई माझी देवाघरी गेली. मला कोण बाबाला जर धरायला कोणी भेटलं तर मी पाणी टाकीन आणि कंबर धुईल. मालक एक करता का? जसे तुमचे बाबा आहेत तसे तुमच्या बाबाला मी एरवी सासरा समजिते, तुमच्या नावानं कुंकू लावते म्हणून. पण आजच्या पुरतं तुमच्या बाबाला मी बाप समजिते, आणि बाप समजून सासऱ्याची कंबर धुते. सोयरा तू पाणी टाक, मी कंबर धुतो. नाही, तुम्ही एका हातानं मामांजीला धरायचं, एका हातानं पाणी टाकायचं, आणि मी कंबर धुते मामांजीची. अण्णा धोत्राचा गुढा सोडा, आणि सुनबाईनं दादा कंबर धुतली. दुसरं धोत्र गुंडाळलं, बाजावर नेऊन टेकलं. काय म्हणलं नाही म्हातारं त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आवाज दिला, चोखा जी, माई कंबर कोण धुतली रे? बाबा मीच धुतली. खोटं बोलू नकोस चोखा, तुझ्यावर काहीतरी अडचण आहे त्याच्याकरता खोटं बोलतोस. तू वारकरी आहेस, तू खोटं बोलणारा व्यक्ती नाही आहेस. तुला माही शपथ आहे, कंबर कोण धुतली? बोलणं गेले चोखोबर आहे. बाबा शपथ घालू नका, कशाला विचारता? म्हातारं इतकं हुशार होतं हनुमान दादा. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, चोखा कंबर माझी कोण्या तरी बाईनं धुतली. बाबा तुम्हाला कसं कळालं? कंबर धुताना बांगड्याचा आवाज आला. इतकं हुशार म्हातारं, बांगड्याचा आवाज. आणि बाळा, बांगड्याचे हात 2च माझ्या कमरात लागू शकते. एक मी जिच्या सोबत लग्न केलंय तिथं गेली देवादारी, पण दुसरी माझी मुलगी लांब आहे रे, कोण धुतली? आणि मग चोखोबराच्या तोंडातून वाक्य पडलं, तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली. ठीक आहे, मला उठून बसितोस? पाठीला हात लावला वडिलाला आणि उठून बसिलं. चोखोबाऱ्यांना आवाज दिला, सुनबाई जी, मामांजी या इकडं. आहो जाऊ बोलत होते पूर्वीच्या काळातले म्हातारे सुनायला, आहो जाऊ बोलायचे. काळ गोड होता तो. बाजावरचे पाय स्वतःचे आखडे चोखोबराच्या हाताने उठून बसिलं मुलानं. आणि बाजाच्या पाय त्याला सुनाला बसशील. सुनाला हात दाखिती बाई. महाराज दोन्ही हात सुनाच्या हातात घेतले. बाई
तो क्रांती केलीस, तो बदल केलास माय. बायको शिव कमराला हात लागू शकत नाही परिस्थितीत, मुली शिव कोणी लावू शकत नाही, माणसं कोणी लावतील. पण बाई तो सासऱ्याची कंबर धुतलीस. 2-4 मिनिटं सुनाच्या हातावर उजव्या हातानं असं चोंबाळीत राहिलं म्हातारं. काय हात आहे बाई तुवा, काय हात आहे. हात खाली सोडून दिला अण्णा आणि वरी पाहिलं आणि पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, 35 वर्ष एकसारखी तू वारी केली, काय मागितलं तुला. उलट जे जे म्हणणाऱ्या लोकांनी मला तुझ्या दर्शनाला येऊ दिलं नाही, नाही येऊ दे. 35 वर्ष वारी केली, 35 वर्ष श्रीमंत माणसाच्या आंब्याची ढाल तुला आणून दिली. त्या ढालीमुळे एकदा मला मार खावा लागला. पण लक्षात घे देवा, मी जीवनभर तुला काही मागितलं नाही, पण आज मागतो. अरे माझी मुलगी 500 कोसावर रे, माझी मंडळी जात राहिली रे देवा. पण या सासऱ्याची कंबर ज्या सुनानं धुतली तिची दखल घे. मी आशीर्वाद देऊन टाकतो, जिने माझी कंबर धुतली तिच्यावर कधी प्रसंग आला तर तुझ्या पवित्र हातानं तिचं घाण काम कर. सासऱ्यानं आशीर्वाद दिल्याच्या पुण्याईवर 27 दिवस पंढरपुरातला मालक लुगडं नेसला आणि सोयराबाईचं बाळांपण केलं. याचं नाव आहे भजन. हो, हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीची बाई होती महाराज ती. किती ताकद बघा. पुढची शंका, देवानं 27 दिवस तिचं घाम काम करावं इतकी ताकद. झालेला मुलगा जन्माला आल्याबरोबर भजन करीत होता. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. ही चोखोबाराच्या मुलात ताकद, ही पत्नीत ताकद. आणि चोखोबाराच्या आस्ती विठ्ठल म्हणायच्या. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी, घेत पितांबरे चक्रपाणी. पितांबरात घेतल्या समाधी दिली. या चोखोबाराच्या भजनानं स्वर्गातला अमृत शुद्ध झालं. अधिकार चोखोबारायचा मोठा, अधिकार रानोबाचा मोठा, अधिकार सोयराबाईचा मोठा, अधिकार कर्ममेळ्याचा मोठा. तरी पण या चौघांपैकी एकही शिल्लक राहिला नाही. येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला शिवसा. रागी तोष कैसा डोळे आता, येऊन या काळ बैसला शिवसा. 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 रागी तोषी कैसा डोळे आता, रागी तोषी कैसा डोळे आता. वाचेनारा भजन वदे तुझा, वाचेनारा वदे तुझा. रागी तोच कैसा डोळे आता, रागी तोच कैसा डोळे Kumaye,